निवडणुकांसंदर्भातल्या टॉप 9 बातम्यांचा आढावा घेऊया। पुणे जिल्ह्यामधील 8 जागा देण्याची अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची मागणी। जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांची माहिती। मला 10 जागा मिळाल्या तर मुस्लिम समाजाला 1 जागा आणि मला 100 जागा मिळाल्या तर मुस्लिम समाजाला 10 जागा देणार। माझ्या पक्षातून 10% जागा मुस्लिम समाजाला देणार, अजित पवारांची माहिती। मला 10 जागा मिळाल्या तरी 1, 100 मिळाल्या तर 10, साधं गणित। आचारसंहितेची घोषणा आणखी लांबणार। आचारसंहिता आणि निवडणुकीची घोषणा दसऱ्यानंतरच होणार, सूत्रांची माहिती। अहमदनगरमध्ये विश्वास जुना, संग्राम भैया पुन्हा। आमदार संग्राम जगतापांच्या समर्थकांची बॅनरबाजी। शहरातील प्रत्येक चौकामधील मोठे होर्डिंग आतापासूनच बुक। कुणाल दराडे येवल्यातून भुजबळांच्या विरोधात विधानसभा लढण्याच्या तयारीत। दराडे काका पुतणे आणि जयंत पाटलांमध्ये चर्चा। कुणाल दराडे माजी आमदार किशोर दराडेंचे पुतणे। दराडेंचा एक भाऊ पवार गटात तर दुसरा ठाकरे गटात। दोन्ही ठिकाणी कामं करून घ्यायची, मात्र कोण काय काम करतं हे येवल्यातील जनतेला ठाऊक, भुजबळांची टीका। निलेश राणे कुडाळमधून धनुष्यबाणावर निवडणूक लढण्याची चर्चा। कुडाळची जागा शिंदे गटाकडे जाण्याची शक्यता। वर्षा निवासस्थानी नारायण राणे आणि मुख्यमंत्री शिंदेंमध्ये बैठक। कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये गणपत गायकवाडांच्या अनुपस्थितीमध्ये पत्नी सुलभा गायकवाड सक्रिय। सुलभा गायकवाडांकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू। पलटण विधानसभा मतदारसंघ महायुतीमध्ये भाजपनं लढवावा, देवेंद्र फडणवीसांकडे प्रयास भोसले यांची मागणी।